तर आज आपल्यातून गेलेले कैलासवासी धोंडीराम झामू राठोड यांना 1 वर्ष झालं. 1 वर्षाच्या नंतर वर्षापर्यंत आम्ही त्यांच्या प्रित्यर्थ जे काही पुण्य केलं, पुण्यार्जन केलं आणि आज या त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी चांगला असा कृतज्ञतेचा सोहळा या ठिकाणी आपण केलेला आहे. अर्थातच असा कृतज्ञतेचा सोहळा केल्यानंतर आमचे वाडवडील पितर जे असतात ना ते आनंदित होतात. ते आनंदित झाले तर आम्हाला शुभ आशीर्वादच देतात. म्हणून आपला हिंदू सनातन यांचा हा क्रम आहे. आम्ही आमच्या वाडवडिलांच्यासाठीच जीवन व्यतीत केलं पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत राहणं हे पुत्राचं काम असतं. कारण पुत्र त्यालाच म्हणतात की जो माता पित्यांना पुत्रांनो नरकात रायते इति पुत्र हा, म्हणजे त्या अधोगतीपासून वाचविण्याचं काम ज्याच्याकडून केलं जातं तो पुत्र असतो. आणि जर तो माता पित्यांना पितरांना वाचवायचा प्रयास करीत नसेल तर त्याला पुत्र न म्हणता मूत्र म्हणा. पहा, वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणाहून सर्वांना जावं लागतं. याचं नावच मृत्यूलोक आहे. जात असताना तो आपल्याबरोबर काय घेऊन जातो हे महाराजांनी कीर्तनातून सांगितलं की स्थावर जंगम मालमत्ता तर काही बरोबर नेता येत नाही. मग का नेता काय येतं बरोबर? तुम्ही कमवलेला धर्म, तुम्ही कमवलेलं पुण्य, तुम्ही तुमच्या आईवडिलांची केलेली सेवा याचाच मोबदला आपल्याबरोबर येत असतो. दुसरं काहीच येत नसतं. कर्मानुगोगच्छति जीव एका, एकटाच जीव जात असतो. फक्त एवढं त्याच्याबरोबर असतं. तर म्हणून मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की पुत्रानं पुत्राचं कर्तव्य निभावायचं. आणि पुत्राने जर पुत्राचं कर्तव्य निभावलं नाही त्याच्या संसारात कधीच सुख नसतं. उलट त्याला इथं बसलेल्या ब्राह्मणाकडे जावं लागतं आणि विचारावं लागतं आम्ही सगळं करतो, सगळं काही होतं, असं का होतं? ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला त्र्यंबकला जावं लागेल. एवढी उठाठेवी करण्यापेक्षा आमचं कर्तव्य आहे ना, स्वे स्वे कर्मण्य भीरता संसिद्धीम लभते नरः. मग आमचं कर्तव्य आम्ही पार पाडायचं ना, आईवडिलांची सेवा करायची आपण. आज आम्ही एवढा गवगवा करतो आमच्या धर्माचा, संस्कृतीचा, पण एवढा गवगवा करून आमचेच माता पितर वृद्धाश्रमामध्ये जास्त आहेत. जगामध्ये जेवढे वृद्धाश्रम आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम असून तुम्ही शोधून बघा त्या ठिकाणी एकही मुस्लिम म्हातारा नाही किंवा म्हातारी नाही. सगळे तुम्ही आम्हीच आहोत ना. याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या कर्तव्याला किती जागे आहात? तर मला या कार्यक्रमाच्या मार्फत, या कृतज्ञतेच्या सोहळ्यामार्फत आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण बडभागी असाल तर आई वडिलांची सेवा करा. याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्यच नाही. तुम्ही एक वेळ मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण आई वडिलांच्या सेवेत राहा, त्यांच्या आज्ञेत राहा. पहा, पुंडलिक रायाने दुसरं काहीच केलं नाही हो, आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांच्या सेवेच्या प्रित्यर्थ भगवंताला तिथे यावं लागलं. तुम्हाला आम्हाला भगवंताकडे जावं लागतं. आई वडिलांची सेवा केली म्हणून देव पुंडलिकाकडे आला. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आणि असंच या ठिकाणी आपण आपली जीवनचर्या, आपलं स्वतःचं कर्तव्य निभावत राहा. एवढा मी आपल्याला शुभाशीष देतो, साधुवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.